तुमची जनरेशन आमची जनरेशन वेगळी नाही आहे. असं म्हणायला गेलं तर अभिजात आणि एकदम क्रँकी वर्ड्स असलेले गाणी नेहमी तुला मिळालेली आहेत आणि ती तू एकदम ऑसम केलेली आहे. आणि आता जे गाणं तू पाहिलं आहेस ते कसं शूट झालं आहे, बाजूला अगदी आर्टिस्टिक पेंटिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये लोक नाचत आहेत. ओव्हरऑल एक्सपिरियन्स गाण्याचा आणि ते पाहण्याचा तू गायलेलं कसा वाटतं? FUची स्क्रिप्ट आम्ही खूप वर्ष झाली ऐकतोय महेशकडनं. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो त्यावेळेला माझी खूप इच्छा होती की या चित्रपटामध्ये माझा काहीतरी सहभाग असायला हवा. तर मला गायक म्हणून ज्यावेळेला बोलवलं त्याला मला फार आवडलं, फार मजा आली. याचं कारण माझी सुरुवात गायक म्हणून झालेली. बाकी सगळ्या भूमिका ज्यावेळेला चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार आम्ही करत असतो, कवी, पण गायक म्हणून बोलतात त्यावेळेला मला जुना अवधूत आठवतो. त्याची सुरुवात गायक म्हणून झाली. हे स्वप्न बघितलं होतं की लोकांनी मला गायक म्हणून बोलवावं, अशी गाणी द्यावीत. एवढी मोठी फिल्म आहे, यूथ ओरिएंटेड आहे आणि हे नवीन नवीन संगीतकार येतात आणि ज्यावेळेला अशी काही गाणी एनर्जीवाली बनवतात त्यांना माझं नाव आठवतं. याचा अर्थच असा आहे की आजपर्यंत मी जे काम केलं त्याची पावती मला मिळते. एक्झॅक्टली. असं म्हणायला गेलं तर व्हॉइस नेवर डाईज. म्हणजे इफ अ सिंगर इज देअर त्याचा आवाज कधीच मरत नाही. मेरी आवाज ही पहचान है, अगर याद रहे. एक्झॅक्टली. आणि तुझा आवाज म्हणजे अगदी मेरी मधुबालापासून ते आजपर्यंत आमच्या जनरेशनला म्हणजे अगदी 18-19 वर्षाच्या मुलांनाही चालतोय. तर ही फिलिंग कशी वाटते? सुपर्ब आहे. पण तुमची जनरेशन आमची जनरेशन वेगळी नाही आहे. मेरी मधुबालापासून आतापर्यंत जनरेशन बदलली असं मला वाटत नाही. जोक्स अपार्ट. पण येस, ॲन आर्टिस्ट इज ऑलवेज यंग. सो मला यंगस्टर्ससाठी म्युझिक करायला आवडतं, यंगस्टर्सच्यामध्ये राहायला आवडतं, यंगस्टर्सबरोबर एन्जॉय करायला आवडतं आणि हे फिल्म ही माझी आहे. थँक्यू. थँक्यू.